महाराज या भारतभूमीने एक असा काळ अनुभवला की एका सावतराईच्या शब्दापोटी प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले. त्याचबरोबर दुसरे सावत्र बंधू थोरल्या बंधूची सेवा करण्यासाठी 14 वर्ष वनवासामध्ये गेले प्रभू लक्ष्मण. आणि तिसरे सावत्र बंधू ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या पादुका खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गादीवरती ठेवून राज्य केलं. आणि आताची येडे बापाचा एक पक्ष, पोराचा एक पक्ष, बायकोचा एक पक्ष. म्हणजे एक काळ इतिहासामध्ये जर नोंद करायची असेल ना, तर घरात एवढा एकोपा लागतोय. म्हणून कितीतरी वर्ष झाली की प्रभू रामचंद्राचा इतिहास होऊन गेला, पण सुवर्णाक्षरानं तो इतिहास लिहिला. आमच्या गावात आमचा साधा इतिहास तर काय, आमचं नावसुद्धा घ्यायला कोणी तयार होत नाही, कारण त्याला आमचं वागणं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबांनो, प्रभू रामचंद्र